चला चला गोष्टी ऐकू गोष्टी ऐकू गोष्टी ऐकू चला गोष्टी ऐकू आजीच्या आणि आजोबांच्या छोट्या छोट्या मोठ्यांच्या. अरे ते छोटी होती ना ती माझ्या. चला चला गोष्टी ऐकू. हॅलो, हाय सगळ्यांना, माझे छोटे सगळे मित्रमैत्रिणी. कसे आहात तुम्ही? मजेत ना? दिवाळी कशी गेली तुमची? दिवाळी मजेत गेली असेल ना? मस्त एन्जॉय केलं असेल ना सगळ्यांनी? काय काय केलं दिवाळीत सांगा बरं. भरपूर फटाके उडवले ना? आणि मग आईबाबांबरोबर कुठेतरी छान छान ठिकाणी, समुद्रावर, किल्ल्यांवर सगळीकडे फिरायला गेलात ना? आणि किल्ला केलात की नाही? मग किल्ला करून मातीचा सगळा छान त्याला लिंपून त्याच्यावर शिवाजी महाराज, मावळे सगळं ठेवलं की नाही? छान देखावे असं सगळं केलं की नाही दिवाळीत? किती मजा असते ना दिवाळीत. प्रत्येकजण किती छान दिवाळी साजरी करतो. आम्ही पण तुमच्यावेळी मी होतं की नाही त्यावेळेला कशी दिवाळी असायची पहा. दिवाळीचे दिवस तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. रमा एकादशीपासून रमा एकादशी असते, वसुबारस असते, धनत्रयोदशी असते, नरक चतुर्दशी असते, मग लक्ष्मीपूजन असतं संध्याकाळी, हो की नाही? भाऊबीज असते, पाडवा असतो. हे सगळे दिवस मिळून दिवाळी असते. आणि या सगळ्या दिवाळीच्या दिवसांमध्ये छान छान आई आजी किती छान छान पदार्थ करतात फराळाचे, हो ना? चकल्या, करंजा, बेसनाचे लाडू म्हणू नका, रव्याचे लाडू म्हणू नका, कडबोळी, अनरसे, काय काय किती छान छान मिठाया सगळ्या खायला मिळतात. खाल्ल्यात की नाही? आणि काय करायचो आम्ही माहिती आहे का तुम्हाला? पहिल्या दिवशी म्हणजे नरक चतुर्दशीच्या दिवशी अगदी पहाटे पहाटे थंडी वाजत असायची, अगदी कुडकुड कुडकुड कुडकुड. आणि आंघोळी करून नवीन कपडे वगैरे घालून घरी रांगोळ्या वगैरे आईने काढलेल्या असायच्या. मग तिथे पणत्या लावायच्या आपल्या छोट्या छोट्या. आणि मग काय करायचं? देवळात जाऊन यायचं. देवळात जाऊन देवाचं दर्शन घ्यायचं. आणि मग घरी येऊन सगळे आमच्या बिल्डिंगमधली आम्ही मुलं असायचो की नाही, ती एकत्र फराळ करायचो. प्रत्येक दिवशी एका कोणाकडे तरी एकत्र फराळ करायचो की सगळ्यांनी मिळून फराळ करायची मजा काय असते ती आम्हाला दिवाळीत खूप छान कळायची. आणि एक हे आम्ही केलं होतं गोष्ट की असं आम्ही केलं होतं की आम्ही ना छोट्या छोट्या पणत्या असतात की नाही, त्या खापराच्या पणत्या, आपल्या मातीच्या पणत्या, त्या आणल्या होत्या. एका दिवाळीत आम्ही असं केलं होतं बरं का. आणि सगळ्यांनी बसून आम्ही मुलांनी 4-5 आम्ही मुलं मुली होतो आणि आम्ही त्या पणत्या रंगवल्या होत्या. पणत्या रंगवल्या, पुन्हा काही पणत्या आणल्या, अशा बऱ्याच पणत्या आम्ही बसून छान रंगवल्या होत्या. आणि मग आम्ही त्या पणत्या नेऊन कोणाकोणाला विकल्या. एवढ्या घ्या ना, एवढ्या घ्या ना. मग सगळ्यांना कौतुक होतं. सगळ्यांनी आमच्याकडून त्या पणत्या विकत घेतल्या. आमच्याकडे पैसे जमा झाले. मग आता या पैशाचं करायचं काय? मग आम्ही काय केलं, त्या पैशानी आम्ही असं फराळाच्या काही गोष्टी विकत घेतल्या. नंतर पेन्सिल, खडू रंगवायचे असे काही काही ते बॉक्स आम्ही विकत घेतले. पेन्सिली विकत घेतल्या. अशा सगळ्या वह्या विकत घेतल्या काही काही. असं सगळं आमच्या आईबाबांनी पण आम्हाला त्याच्याकरता पैसे दिले होते की बक्षीस म्हणून, की तुम्ही हे सगळं इतकं छान करताय, तुमचं कौतुक आम्ही करणार म्हणून आम्हाला आमच्या आईवडिलांनी पैसे दिले. त्याच्यातून आम्ही या सगळ्या वस्तू घेतल्या. मग आम्ही कुठे गेलो माहिती आहे? त्या सगळ्या फराळ आणि त्या सगळ्या थोडे फटाके घेतले. ते सगळं घेऊन आम्ही एका संस्थेमध्ये गेलो होतो. त्या संस्थेमध्ये अशी आपल्यासारखी, तुमच्यासारखी छान छान छोटी छोटी मुलं होती. आणि त्यांना ना आईबाबा नव्हते, त्यामुळे ते त्या संस्थेत राहत होते. ती संस्था तर त्यांना देतच होती सगळं छान. खाऊ खायला देत होती, फटाके उडवायला देत होती. आणि त्या पण सगळ्या मुलांनी सगळ्या किल्ले केले होते, रांगोळ्या काढल्या होत्या. सगळं आपल्यासारखं छान
पण आम्ही जाऊन त्यांना हे फटाके दिले, खाऊ दिला, त्यांना गिफ्ट दिल्या वेगवेगळ्या. आणि तुम्हाला सांगते इतका त्यांना आनंद झाला आणि आम्ही खूप खेळलो. आम्ही सकाळी गेलो होतो ते सगळं घेऊन. मग आम्हाला त्या संस्थेच्या लोकांनी त्यांच्याबरोबरच छान छान जेवायला पण बसवलं. आम्ही त्यांच्याबरोबर बसून जेवलो. मग गोल करून मस्त पत्र हरवलं आणि अरे काय इतकी मजा केली आम्ही सगळी मुलं. मला असं म्हणायचं आहे, बघा तुम्हाला पटतं का, आपण आपल्या भावंडांच्या बरोबर दिवाळी साजरी करतो, सण साजरी करतो, हो की नाही. आपल्या बिल्डिंगमधल्या कॉलनीतल्या सगळ्या मुलामुलींबरोबर आपण सण साजरे करतो. हे सगळं तर असतंच, आपण नेहमी खेळतो एकत्र. पण आपल्या बिनओळखीच्या मुलामुलींबरोबर अशा पद्धतीने दिवाळी साजरी करणं ह्याच्यात खूप आनंद असतो. म्हणजे मी तुम्हाला सांगू, दिवाळीत अगदी फटाके भरपूर उडवावेत, भरपूर छान छान पदार्थ खावेत, गावाला जावं, मज्जा करावी, नवीन कपडे घालावेत, सगळी मजा करावी. पण ही मजा करताना ही मजा आपल्याला कोणामुळे मिळते सांगा बरं? आपल्या आईबाबांमुळे मिळते की नाही, हो की नाही. ते आपलं किती कौतुक करतात ना. आपण जे म्हणू ते म्हणू त्या वेळेला आपल्यासमोर हजर करतात आपले आईबाबा. इतकं प्रेम आपल्या आईबाबांचं, आपल्या आजी आजोबांचं आपल्यावर असतं, हो की नाही. पण हे प्रेम ज्यांना मिळत नाही, ज्यांचे आईबाबा त्यांच्याबरोबर नसतात, तर अशा मुलांच्या बरोबर अनोळखी असतात आणि ती मुलं आपल्याला, त्यांच्याशी आपली काही ओळख नसते. त्या अनोळखी मुलांबरोबर ही सगळी अशी दिवाळी आणि हा आनंद साजरा करायचा, ह्याच्यात जो एक आनंद असतो, म्हणजे खुशी असते, ती तुम्ही प्रत्येक जणाने अनुभवावी. म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याकरता केला आहे की आता पुढच्या दिवाळीत मला नक्की खात्री आहे की तुम्ही आईबाबांना सांगणार की असं आम्हाला कुठेतरी अशा संस्थेत अशा मुलांच्या बरोबर दिवाळी साजरी करायला घेऊन चला. बाकी मजा आपण करूच, ती आपण करतोच, पण ही सुद्धा मजा असते आणि ह्याच्यात खूप खूप आनंद असतो. पटतंय का? बघा बरं आणि करा पुढची दिवाळी अशी साजरी. चला चला गोष्टी ऐकू.